तर मी आहे मल्हार पुजारी आणि मी तुमच्यासाठी खूप दिवसांनी घेऊन आलेलो आहे लेक्चर नंबर 2 ऑफ स्ट्रेट लाईनचं. ठीक आहे ना. एवढे दिवस कुठं होता तर मी तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता की सगळं हे होतं, रिझल्ट होता आणि जबरदस्त रिझल्ट लागलेला आहे. ठीक आहे. आता त्या व्हिडिओला 2 जणांनी डिसलाईक केलं. आता मग कुणी ते डिसलाईक केलं आणि त्यानं का केलं हे मला काहीच माहीत नाही, समजत नाही कोणी केलं डिसलाईक. असं त्याला काय तर वाटलं असेल की फालतोय व्हिडिओ, त्यानं केलं असेल, समजतंय. पण अजून वेळ नाही गेली. जेव्हा मी सांगेन ना की मला हे कॉलेज मिळालं तेव्हा मग दाखवतो ना मग. ठीक आहे. मग तेव्हा त्याला झक मारत लाईक करावं लागेल. ठीक आहे. असू दे, जसं आहे तसं. पण आपण काय शिकणार आहे आज? आपण स्ट्रेट लाईन लेक्चर नंबर 2. ठीक आहे. मागच्या लोकस, इंट्रोडक्शन ऑफ लोकस. ठीक आहे. लोकस बद्दल थोडं शिकलो. लोकस नंतर काय शिकलो रे? स्ट्रेट लाईन कसा आहे. बरोबर. स्ट्रेट लाईन स्टार्ट केली. लोकस का शिकलो? कारण लोकसवर पण गणित येऊ शकतात सीईटीला. स्ट्रेट लाईन. तर स्ट्रेट लाईनची डेफिनेशन काय? स्ट्रेट लाईन इज अ लोकस ऑफ स्ट्रेट लाईन इज अ सेट ऑफ पॉइंट. म्हणजेच लोकस ना. स्ट्रेट लाईन इज अ सेट ऑफ पॉइंट इन व्हिच स्लोप ऑफ ईच अँड एव्हरी पॉइंट इज कॉन्स्टंट. मतलब जर स्लोप जो आहे, स्लोप मग कळतो ना. स्लोप म्हणजे डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. म्हणजे काय म्हणतो? चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. दिस इज अ रेशो ऑफ चेंज इन वाय. त्यासाठी म्हणतो ना आपण एम इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. दिस इज अ स्लोप. आणि टॅन थिटा इज इक्वल टू ऑल्सो एम. आपण प्रूफ केलं. अजून एक प्रूफ केलं की जर 2 लाईन परपॅन्डिक्युलर असतील, ठीक आहे, याचा जर स्लोप m1 आहे आणि याचा स्लोप m2 आहे, तर m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. हे पण आपण प्रूफ केलं. हे आता सुद्धा प्रूफ करणार आहे आपण. हे थोडंसं मागच्या लेक्चरचं मी केलं. ठीक आहे. रिवाईज केलं. तर हे बघा, दिस इज अ थेरम जो विचारला जाऊ शकतो, पण आता नाही शक्यतो विचारला, पण आहे याचं प्रूफ. हा खूप महत्त्वाचा थेरम आहे. ह्याचं प्रूफ, ह्याची गरज तुम्हाला पेअर ऑफ लाईन्स म्हणून 12वी चॅप्टर येतो व्हेक्टरमध्ये, तर जागोजागी लागतो, समजते. आणि ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्समध्ये पण हा फॉर्म्युला लागतो. कसा लागतो? आता टॅन आहे ना, त्यामुळे लागणार ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन काय म्हणतात. तर बघूया, प्रूफ बघूया. ठीक आहे. काय म्हणतं बघा, इफ थिटा इज ॲक्यूट अँगल्स इन नॉन व्हर्टिकल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नॉन व्हर्टिकल म्हणजे स्ट्रेट नाही आहे. स्ट्रेट आहे पण नॉन व्हर्टिकल म्हणजे परपॅन्डिक्युलर नाही. ठीक आहे. व्हर्टिकल म्हणजे कसं असतं? ही व्हर्टिकल लाईन कुणाला? ही लाईन व्हर्टिकल वाय ॲक्सिसला व्हर्टिकल, आणि ही जी लाईन आहे ही एक्स ॲक्सिसला व्हर्टिकल आहे, असं म्हणायचं ना. दिस आर द नॉन व्हर्टिकल लाईन्स. तर नॉन व्हर्टिकल लाईन्स हॅव्हिंग अ स्लोप्स m1 अँड m2, त्यांचे जे स्लोप्स आहेत ते m1 आणि m2 आहेत. Prove that tan theta is equal to mod of m1 minus m2 into 1 plus m1 into m2. त्या आता ह्याच्या आधी मला तुम्हाला मॉड ऑफ एक्स याची थोडंसं मला ओळख करून द्यावं लागेल. मॉड ऑफ एक्स. ठीक आहे. मॉड ऑफ एक्सच्या 3 प्रकारच्या डेफिनेशन्स असतात. तुम्हाला नंबर लाईन माहिती असेल. खूप आपण सेट रिलेशनमध्ये खूप वापरणार आहे. 1 2 3. ठीक आहे. आणि 0च्या लेफ्ट असतो ते सगळ्या निगेटिव्ह संख्या, -1 -2. ठीक आहे ना. आणि हे इन्फिनिटी तक, हे पण इन्फिनिटी, हे मायनस इन्फिनिटी, हे प्लस इन्फिनिटी पर. मग आता मॉड ऑफ एक्सच्या 3 डेफिनेशन असतात. मॉडची डेफिनेशन काय? मॉड एक मॉड्युलस फंक्शन आहे. ठीक आहे. मॉड काय? फंक्शन आहे. त्याला मॉड्युलस फंक्शन आपण म्हणतो. ते आपण सेट रिलेशन फंक्शनमध्ये त्याचा ग्राफ कसा येतो, ठीक आहे ना, इन डिटेल शिकायचं आपल्याला. पण सांगतो ह्याची डेफिनेशन काय असते बघा. जर एक्स हा, ठीक आहे, एक्स हा ग्रेटर दॅन 0 आहे. एक्स हा ग्रेटर दॅन 0 आहे, समजतंय. ग्रेटर दॅन 0 म्हणजे बघा 0 पासून पुढे पॉझिटिव्ह. ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह आहे. हा एक्स, हा आतला एक्स, हे मॉड आहे ते विसरा. म्हणजे हा एक्स, हा मॉड ऑफ एक्स, हा जर ग्रेटर दॅन 0 आहे तर त्याची व्हॅल्यू एक्स एवढी असते. म्हणजे किती? समजा मी तुम्हाला म्हणलं मॉड ऑफ 5, ठीक आहे, तर 5 हा एक 0पेक्षा मोठा आहे का? हो, मोठा आहे. त्याची व्हॅल्यू द्या 5. समजते. एक्स इज इक्वल टू 0 असतो. जर हा 0 असेल तर
0 असते. ठीक आहे. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, इफ एक्स लेस दॅन 0, इफ एक्स लेस दॅन 0 म्हणजे 0 पेक्षा लहान बघा, म्हणजे निगेटिव्ह संख्या, सगळ्या निगेटिव्ह संख्या, एक्स लेस दॅन 0. ठीक आहे. तर ह्याची व्हॅल्यू -x असते. म्हणजे तुम्हाला जर मी म्हणलं मॉड ऑफ -5, आता हा -5 आला, 0 पेक्षा लहान आला, तर मॉड काढायचं आहे. मॉड काढायचं आहे म्हटल्यावर तुम्ही कसं काढणार ह्याला, की -5 का, तर डेफिनेशन काय सांगते, डेफिनेशन सांगते की मॉड ऑफ एक्स इफ एक्स लेस दॅन 0, एक्सची व्हॅल्यू जर 0 पेक्षा लहान असेल तर ती -x ने घडते, म्हणजे -5. लोक म्हणतात मॉड हे असं मशीन आहे की त्यात निगेटिव्ह संख्या पॉझिटिव्ह होतात. नाही, निगेटिव्ह संख्या पॉझिटिव्ह होतात, पण त्या डेफिनेशननी पॉझिटिव्ह होतात की एक्स हा जर 0 पेक्षा लहान असेल तर तो -x ने उघडतो. -x म्हणजे जर आता x हा मी काय म्हणलं -5 आहे, म्हणजे आता -5 होणार ना. मॉड ऑफ -5 हे काही असू दे, 0 पेक्षा लहान आहे ना, -5 = 5 आली पॉझिटिव्ह. मॉडची गरज का असते, मॉडची गरज असते की ते निगेटिव्ह जे साईन आहे ते नको. टॅन थिटा, टॅन ऑफ मायनस इन्व्हर्स एक्झिस्ट नसतो, करते आपण इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्री फंक्शनमध्ये शिकणार, त्यामुळे मायनस ही नसतं. ठीक आहे. असेल ना म्हणावं सर, ठीक आहे ना, असू शकतं की, असं कसं काय असू शकत नाही म्हणता तुम्ही, असेल ना, पण टॅन इन्व्हर्स ते इन डिटेल मी शिकवतोच तुम्हाला, तुम्ही त्यात जास्त भानगडीत पडू नका. एवढाच विश्वास ठेवा की मॉडची डेफिनेशन काय असते, तर ही असते. समजतंय का? ठीक आहे. मग मी काय करतो, आता आपल्याला 2 केसेस घ्यावं लागणार. कसं काय 2 केसेस घ्यावं लागणार, M1 कसं काय 2 केसेस घ्यावं लागणार म्हणून सर ते सांगतो की तुम्हाला. केस 1, ठीक आहे, केस 1 आणि केस 2, केस 1 आणि केस 2, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. ठीक आहे. एक लाईन नॉन व्हर्टिकल घ्यायची आपल्याला. नॉन व्हर्टिकल म्हणजे कोणाला, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला नॉन व्हर्टिकल, म्हणजे कशीही असू दे. ठीक आहे. मग मी एक लाईन अशी घेतो, तिचा स्लोप M1 आहे आणि तिचं इन्क्लिनेशन आहे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला, ते आहे अल्फा. ठीक आहे. आणि अशी दुसरी लाईन ज्याचा स्लोप M2 आहे आणि तिने पॉझिटिव्ह हे बनवला आहे, तो आहे बीटा. मस्त आहे. आणि या दोघांमधला अँगल थिटा जो तुम्हाला दिला आहे, इफ थिटा इज ॲक्यूट अँगल्स इन नॉन व्हर्टिकल लाईन्स, समजतं ना, थिटा इज ॲक्यूट अँगल म्हणजे या दोन लाईन आहे L1 आणि L2, ही समजा L2 आहे आणि ही L1 आहे, तर L1 आणि L2 मध्ये कुठला अँगल आहे, तर हा थिटा ॲक्यूट अँगल आहे. तर ह्याचा टॅन थिटा तुम्हाला काढायचा आहे, तो तुम्ही कसा काढू शकता ते तुम्हाला विचारलं. ठीक आहे. असं असू शकतं, किंवा अल्फा मोठा असू शकतो बीटा. इथे कसं आहे बघा, अल्फा इज लेस दॅन बीटा, मस्त ना. मला 2 केसेस घ्यावं लागणार ना. अल्फा इज ग्रेटर दॅन बीटासाठी तुम्ही काय करणार, इकडे बीटा घेणार, इकडे अल्फा. समजतंय. 2 केसेस नाही घेतल्या तरी चालतात, पण ते फॉर्म्युल्यात मॉड का आला, फॉर्म्युल्यात मॉड येतो, हे बघा हा मॉड येतो. तो कसा आहे, तर M1 - M2, M1 इज ग्रेटर दॅन M2 असू शकतो, किंवा M2 इज ग्रेटर दॅन M1 असू शकतं. समजतंय. त्यामुळे ठीक आहे. तर अजून एकदा सांगतो की अल्फा आणि बीटा कुणाच्या अँगल इन्क्लिनेशन आहे, लाईन L1 आणि L2 ज्यांचे स्लोप M1 आणि M2 आहे. समजतंय. म्हणल्यावर बघा कसं होतं, आता हे थिटा इथेच असणार ना, थिटा इथे असेल अल्फा आणि दिस इज ऑल्सो बीटा. समजतं ना. तर बघा मग फ्रॉम फिगर आपण असं म्हणू शकतो ना, फ्रॉम फिगर 1 अँड 2, फ्रॉम फिगर 1 बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस थिटा. कसं काय रे, बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस थिटा कसं काय, बिकॉज रिमोट इंटेरियल अँगल थिअरम वापरू शकता ना तुम्ही. ते रिमोट इंटेरियल अँगल आपण आधी पण वापरलेला. देअरफॉर थिटा इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा.
सॉरी बीटा मायनस अल्फा म्हणा, बीटा मायनस अल्फा. आणि असे असू शकतो ना, थिटा इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा. इथे कसं होणार, थिटा इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा. का, बीटा लहान असू शकतो, अल्फा मोठा असू शकतो. और म्हणा नाही ना, और. मग कसं होणार, मग आता घ्या दोन्हीकडे टॅन रेशो. टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा. ठीक आहे, और टॅन ऑफ बीटा मायनस अल्फा. ठीक आहे, और tan theta is equal to tan of बीटा मायनस अल्फा. समजतंय? ठीक आहे. आता मला सांगा, यातनं मायनस साईन जर तुम्ही कॉमन घेतलं, ठीक आहे, यातलं जर तुम्ही मायनस साईन कॉमन घेतलं तर काय होईल रे, टॅन थिटा. इथे टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ अल्फा मायनस बीटाच राहणार. समजतंय, टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा और tan theta is equal tan of माइनस ऑफ अल्फा मायनस बीटा. समजतंय? आता tan ऑफ मायनस थिटा का असतो रे, tan ऑफ मायनस थिटा असतो मायनस tan थिटा. तसं tan थिटा इज इक्वल टू, हे तर tan ऑफ अल्फा मायनस बीटा आहे, और tan थिटा इज इक्वल टू मायनस ऑफ टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा. असं पण असू शकतं. आता ते अँगलवर आहे म्हणा सर, अल्फा मायनस बीटा हा जर ग्रेटर दॅन 0 असेल किंवा अल्फा मायनस बीटा हा जर लेस दॅन 0 असेल. समजतंय का नाही म्हणल्यावर, हे लेस दॅन झिरो म्हणजे तसं नाही, ॲक्यूट आहे, बरोबर आहे. इकडे या फिगरमध्ये आणतो मी तुम्हाला. इथे बघा, ॲक्यूट असू शकतो, पण तेव्हा आपल्याला तो पाय मायनस घ्यावा लागतो. ठीक आहे ना, समजते का बघा तुम्हाला, कसं असं. ठीक आहे, तेव्हा आपल्याला तो पाय मायनस घ्यावा लागतो. का, कारण तो बीटा जेव्हा मोठा होतो, बीटा जेव्हा लहान होतो आणि जेव्हा जेव्हा मोठा होतो, तेव्हा अल्फा मायनस बीटा हा निगेटिव्ह मध्ये जातो, आणि तो निगेटिव्ह म्हणजेच असतो पाय मायनस थिटा. समजतंय? त्यामुळे या दोन्ही केसेस आपल्याला घ्यावा लागणार. त्यामुळे tan थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा और tan थिटा इज इक्वल टू मायनस ऑफ टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा. ठीक आहे, मग आता सांगा, आता हे बघा, आता या tan थिटाचा जर आपल्याला एकच फॉर्म्युला करायचा, tan थिटाचा जर एकच फॉर्म्युला करायचा, तर या दोन्ही केसेस इन्क्लूड करावे लागतील. म्हणजे इन्क्लूड करणे म्हणजे आता त्याच्यात पॉझिटिव्ह पण घ्यावं लागेल आणि निगेटिव्ह पण घ्यावं लागेल. पॉझिटिव्ह पण घ्यावं लागेल आणि निगेटिव्ह घ्यावं लागले. यासाठी एकच ऑपरेशन आहे, त्यासाठी एकच फंक्शन आहे, ते म्हणजे मॉड्युलस फंक्शन. कुठलं फंक्शन? मॉड्युलस फंक्शन. समजतंय? मॉड्युलस फंक्शन. ठीक आहे, मग मॉड्युलस फंक्शन असेल तर tan थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा. समजतंय? जेव्हा टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा हा लेस दॅन 0 असेल तेव्हा तो मायनस ऑफ टॅन ऑफ अल्फा निवडणार. जेव्हा टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा हा ग्रेटर दॅन 0 असेल तेव्हा त्याची व्हॅल्यू ही असणार. समजतंय? ते अल्फा मायनस बीटा म्हणजे जो ज्या अँगलवर त्यावर निर्भर आहे. समजतंय? अल्फा मायनस बीटा म्हणजे हा जो थिटा आहे ना, हा थिटाची व्हॅल्यू काय आहे, या थिटाची व्हॅल्यू जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज मोजायला गेला किंवा अँटी क्लॉकवाईज मोजायला लागणार, तो येणार पाय मायनस. ठीक आहे, ती जर कुठे जर ह्याच्यात तिथे समजलं बघा तुम्हाला, ह्याच्यात समजून सांगितलं बीटा अल्फा बीटाचा कन्सेप्ट. समजतंय? तर टॅन ऑफ थिटा हा दोन केसेस घ्यावा लागणार तुम्हाला, जे अल्फा मायनस बीटा हा ग्रेटर दॅन 0 आणि अल्फा मायनस बीटा हा लेस दॅन 0. लेस दॅन 0 म्हणजे काय? पाय मायनस, कारण की टॅन ऑफ पाय मायनस इज मायनस ऑफ टॅन थिटा. कोणचं म्हणतो म्हणून सर, अलाइड अँगल म्हणतो, ते आपण तेव्हाच बघितलेलं आहे. आता मी जर ते सांगत बसलो तर हो ना, करेक्ट आहे. मग आता मॉड कशासाठी कळलं तुम्हाला, की जर निगेटिव्ह आलं पॉझिटिव्ह आलं तरी आपलं काय फरक नाही पडत त्याला.
ठीक आहे. ते कधी केसेस घ्यायचे ते गणित सोडवताना वगैरे तुम्हाला तसली गणित अजिबात नाही. ती जेईची गणित असं की केसेस घ्या आहे का नाही असं दुसरी असणार, पण ती तेव्हाच तेव्हा बघू ना आपण. ठीक आहे. मग आता टॅन ऑफ ए मायनस बी वापरू शकता तुम्ही इथे. टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा मायनस टॅन बीटा है ना अपॉन 1 प्लस टॅन अल्फा टॅन बीटा. म्हणून ट्रिग्नोमेट्री शिकवली पहिल्यांदा, कळलं का? माणसं ही ट्रिग्नोमेट्री शिकवत नाही आणि हे शिकवते. मग टॅन ऑफ ए मायनस बी कसं ती म्हणतात ती तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीवाला शिकवल. आता मागच्याला बघितलं इन्क्लिनेशनचा टॅन्जेंट रेशो जर तुम्ही घ्याला तर स्लोप बरोबर असतो. हिअर m1 इज इक्वल टू टॅन अल्फा आणि m2 इज इक्वल टू टॅन बीटा. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. टॅन थिटा इज इक्वल टू इथे लिहितो बघा, टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. मस्त आहे. तर हे झालं प्रूफ. कसं सोडवावं तुमच्यासाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा फॉर्म्युला खूप लागणार आहे. आपण तर काही गणित आहेत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे एक्सरसाइज 5.2 मध्ये आहे, समजताय? तर सोडवू शकता तुम्ही. आणि बेसिक आहे, थोडंसं 10वीचं थोडंसं रिअलाइज व्हावं म्हणून आहे. तर फाइंड द स्लोप ऑफ ईच ऑफ अ लाईन्स विच पासेस थ्रू द फॉलोइंग पॉईंट्स. तुम्हाला माहिती आहे स्लोप काढायचा तुम्हाला. स्लोपचा फॉर्म्युला काय रे? हिअर x1 y1 काय पॉईंट x1 y1 कुठलाही एक घ्या 2 -1 आणि x2 y2 कुठला पॉईंट आहे? x2 y2 आहे 4 3. मग करू शकता ना तुम्ही. therefore m इज इक्वल टू स्लोप y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. फॉर्म्युला लिहावा लागणार, त्याला किंमत आहे. y2 काय आहे? 3 मायनस ऑफ -1 अपॉन 4 -2 किती आली व्हॅल्यू? 4 2 4/2 म्हणजेच m इज इक्वल टू हे सोडवा किती सोपं आहे. हिअर x1 मायनस x2 ठीक आहे. x1 परत तसं लिहायचं वरच्या सर x1 y1 काय कुठलाही एक पॉईंट घ्या तुम्ही. -2 3 घेतो मी आणि x2 y2 घेतो 5 7. घ्या मग m इज इक्वल y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. m इज इक्वल टू 7 -3 5 प्लस 2 का मायनस ऑफ -2 प्लस 2 4 अपॉन 7 इज इक्वल. समजते? पुढे जायचं. फाइंड द स्लोप्स ऑफ लाइन हुज इंक्लिनेशन इज गिवन बिलो. ठीक आहे. तर ते मगाशीच वापरलं. इफ थिटा इज इंक्लिनेशन देन स्लोप इज इक्वल टू टॅन थिटा. इथं प्रूफ केलं आपण. therefore here theta is equal to 30 degree. therefore tan theta is equal to m, we know that म्हणायचं. m is equal to tan theta. tan 30 degree ची व्हॅल्यू असते 1/√3 is a slope of your line. स्लोपला काही युनिट वगैरे असतं का रे? मला विचार करून सांगा. स्लोपला काही युनिट असतं का? मी ते तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगतो. असतं नाही. π/4 रेडियन दिले. tan theta is equal to m. therefore m is equal to tan π/4 म्हणजे tan 45 आणि tan 45 ची व्हॅल्यू असते 1. दिस इज युअर स्लोप. समजताय ना? खूप सोपं असतं रे. समजलं? आता ही थोडीशी गणित झाली. A line makes intercept 3 and 3 on coordinate axis. Find inclination of line. ठीक आहे. इंक्लिनेशन विचारलं. इंक्लिनेशन म्हणजे काय? थिटा विचारलं. समजता ना? ठीक आहे. काय विचारलं? थिटा विचारलं. मग बरं इंटरसेप्ट ऑफ 3 and 3. इंटरसेप्ट शिकवले मी तुम्हाला. इंटरसेप्ट काय असतात? ती लाईन 2 ॲक्सिसला कुठे कट करते. आपली अशी असेल म्हणून ही असेल 3 आणि ही असेल 3. तुम्हाला इंक्लिनेशन विचारलं ना. फाइंड इंक्लिनेशन ऑफ लाइन. ठीक है. A line makes intercepts
3 and a 3 on coordinate axis. Find the inclination of line. ठीक आहे, मग कसं जोडणार ना, त्या लाईनला म्हणा L, ती या पॉईंट छेदते B. कोऑर्डिनेट ऑफ B कोण सांगेल का रे? फ्रॉम फिगर असं सोडवायचं का रे? फ्रॉम फिगर कोऑर्डिनेट्स ऑफ A and B are coordinates of A and B are काय रे? कोऑर्डिनेट ऑफ A, कोऑर्डिनेट ऑफ A म्हणजे 0. बघा इथे ओरिजिन पासून A पर्यंत जावा किती आलं? 3. आणि त्याचा y कोऑर्डिनेट, x कोऑर्डिनेट आला 3 आणि y कोऑर्डिनेट 0. त्या ह्याच्यापासून y ॲक्सिस वर यायचं. y ॲक्सिस वर कुठला पॉईंट दिसतो? 0. आता इथं y ॲक्सिस वर y चा कोऑर्डिनेट 3 आहे आणि मग तिथं x ॲक्सिस वर या 0 आला. ठीक आहे, मग स्लोप काढा ना. स्लोप इज इक्वल m1 minus m is equal to m. काय फॉर्म्युला? y2 minus y1 upon x2 minus x1. ठीक आहे, इथे y2 आहे 3, y1 आहे 0, x2 आहे 3, x1 आहे 0. ठीक आहे, आता घ्या काहीतरी. therefore slope of line, ठीक है ना, स्लोप इज इक्वल टू m. y2 काय आहे? 3 minus 0 upon x2 ची व्हॅल्यू आहे 0 minus 3 म्हणजे y1 सॉरी x2 काय 0, x1 काय 3 म्हणजे काय होणार? 3 upon -3 म्हणजेच किती? -1. ठीक आहे, म्हणजे m इज इक्वल टू -1. m इज इक्वल टू -1 म्हणजे आता त्या लाईनची इन्क्लिनेशन तुम्हाला विचारलं. इन्क्लिनेशन m इज इक्वल टू -1 म्हणल्यावर tan theta इज इक्वल टू -1. tan इनव्हर्स ऑफ -1 किती येणार? tan इनव्हर्स ऑफ -1 तसं काय नाही. आता -1, ठीक आहे, tan थिटाची व्हॅल्यू सेकंड क्वाड्रंटमध्ये मायनस असते, बरोबर. म्हणल्यावर आता तुम्ही tan 45 1 असतो. ठीक आहे, tan 45 1 असतो, पण tan 45 पॉझिटिव्ह 1 असतो. म्हणल्यावर tan सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असणार. आता तुम्ही असलं खूप केले, कसं लिहिलंय? -1 है ना. tan थिटा समजतंय ना, tan थिटा इज इक्वल टू, तर पण काय कसं लिहिणार? tan ऑफ पाय मायनस पाय बाय 4. समजतंय ना, पाय मायनस पाय बाय 4. कसं काय? कारण की -1 tan पाय बाय 4 1 असतो, पण tan ऑफ -1 हे तुम्हाला -1 पाहिजे. -1 तेव्हाच मिळेल tan हा सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो. म्हणून tan ऑफ पाय मायनस पाय बाय 4. therefore tan थिटा इज इक्वल टू tan ऑफ 3 पाय बाय 4 tan 3 पाय बाय 4. therefore inclination of line किती आलं? 3 पाय बाय 4 म्हणजेच किती? 135 डिग्री. समजतंय ना कसं काढलं? बघा, स्लोप काढा. स्लोप म्हणजेच कशाबरोबर असतो? tan थिटा. हे समजलं पाहिजे. असलीच गणित येऊ शकतात, असतं ना, असलीच गणित येऊ शकतात कुठे? CETला. ठीक आहे, बोर्डाचा आपला काही विषय नाही, ह्या बोर्डाला नसतो चॅप्टर, पण 11वी दर्शिकावीला. ठीक आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ a फॉर विच पॉइंट्स आर कोलिनियर. कोलिनियर म्हणजे काय रे? एका रेषेत असतो. एका रेषेत असतो. एक पॉईंट घेतो मी, इथे P घेतो, इथे Q घेतो आणि इथे R घेतो, असतं ना. एका रेषेत म्हणजे काय? जर मी PQचं बघितलं तर PQचा स्लोप इज इक्वल टू QRचा स्लोप. समजतं ना, PQचा स्लोप इज इक्वल टू QRचा स्लोप. therefore let slope of PQ, ठीक आहे, सेगमेंट PQ, स्लोप ऑफ सेगमेंट PQ का असणार? स्लोप ऑफ सेगमेंट PQ y2 minus y1 upon x2 minus x1. ठीक है ना, y2 minus y1 upon x2 minus x1. y2 हाय, y2 1 है,
y1 -1 आहे म्हटल्यावर काय होणार 1 मायनस ऑफ -1 डिवायडेड बाय x2 2 आहे, x1 k 2 मायनस k या 2/2 मायनस k समजतंय. इक्वेशन नंबर 1. आणि स्लोप ऑफ क्यू आर परत एकदा लिहायचा. आता फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युला आपण इथे लिहिला त्यामुळे खाली फॉर्म्युला लिहायची गरज नाही, सिमिलरली म्हणायचं ह्याच्यासाठी. जर तुम्ही सिमिलरली नाही म्हणले, सिमिलरलीचं साईन आहे तर तुम्हाला फॉर्म्युला लिहावा लागेल, पण रिपिटिशन इज नॉट अलाउड इन मॅथमॅटिक्स, त्यामुळे सिमिलरली लिहायचं. स्लोप ऑफ क्यू आर आहे बघा, हा y2 आहे, हा y1 आहे, 5 - 1 अपॉन 4 - 2 काय येणार 4/2 इज इक्वल टू 2. 4/2 इज इक्वल टू 2. Therefore, as points are collinear आहेत ना ते, collinear आहेत. Therefore, slope of segment PQ म्हणलं तरी चालतं. slope of PQ is equal to slope of QR. segment QR. Therefore, इथे लिहितो. Therefore 2/2 minus k is equal to 2. 2 ला 2 गेलं, 1 राहिला, 1 is equal to 2 minus k is equal to 1. ची व्हॅल्यू किती आली 1 आली. फाइंड द व्हॅल्यू ऑफ कीच विचारलं ना, किती सोपं होतं बघा है ना. ठीक आहे. फाइंड द स्लोप ऑफ लाइन which makes angle of 45 degree with positive direction of y-axis measured anti-clockwise. म्हणजे काय आधी हे समजून घ्या, म्हणून हे गणित घेतलेलं आहे. बघूया स्लोप ऑफ लाईन विचारले, ठीक कुठली तरी. मेक्स अँगल ऑफ 45 डिग्री विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ y-axis. ठीक आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ y-axis म्हणजे ही, ठीक आहे. मेजर्ड अँटी क्लॉकवाईज मोड. ठीक आहे ना. म्हटल्यावर तुम्हाला आता असं करावं लागणार की हा बघा, हा झाला 45 डिग्री, दिस इज 45 डिग्री. ठीक आहे, हा परपेंडिक्युलर. मेजर्ड अँटी क्लॉकवाईज मोजलाय का, करेक्ट, अँटी क्लॉकवाईज मोजलेला आहे. पॉझिटिव्ह ॲक्सिसला हो, दिस इज वाय पॉझिटिव्ह ॲक्सिस म्हटल्यावर हे असंच असणार. आता तुम्हाला त्याचा स्लोप विचारला, आता हा स्लोप देतो का, नाही. आपल्याला स्लोप काय देतो, स्लोप हा अँगल देतो. ह्याचा जर तुम्ही टँजेंट रेशो घेतला तर देतो. म्हटल्यावर आता हा 45 आहे, ठीक आहे, हा 90, मग हा किती असणार, हा पण असणार 45, हा 45 असणार म्हटल्यावर हा 135 असणार. कसं, सप्लिमेंटरी अँगल्स किंवा तुम्ही रिमोट इंटिरियल अँगल थेरम सुद्धा वापरू शकता. AOB म्हणा आणि इथे काय तर C म्हणा. थीटा इज इक्वल टू AB, मेजरमेंट ऑफ अँगल ABC. therefore मेजरमेंट ऑफ अँगल ABC इज इक्वल टू ना, काय म्हणणार तुम्ही, मेजरमेंट ऑफ अँगल BAO प्लस मेजरमेंट ऑफ अँगल AOB ला सपोर्ट देणार रिमोट इंटेरियर अँगल थेरम. ठीक आहे ना. म्हटल्यावर कसं होणार बघा बरं. आता थीटा इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल BAO म्हणजे 45 प्लस मेजरमेंट ऑफ अँगल 90 डिग्री. थीटा इज इक्वल टू 135. therefore slope of given line is, इन्क्लिनेशनच्या वेळेला तुम्ही tan थीटा वापरायचा असतो. tan 135 आणि tan 135 ची व्हॅल्यू मग अशीच बघितली किती, -1. दिस युअर आन्सर. किती आला आन्सर, -1. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कसं सोडवलं बघा, काय करायचं, थीटा इज इक्वल टू ABC, फिगर काढायची, फिगर समजली पाहिजे बस, बाकी काय नाही. आणि हे एक थोडंसं लाय ऑन द लाईन देन शो दॅटचं गणित हे प्रूफ करायचं तुम्हाला. A/H प्लस B/K इज इक्वल टू 1. समजतंय. इफ द पॉइंट्स, ठीक आहे घेतो मी. ठीक आहे, इथे जर असेल तो कुठला तर पॉइंट CAB
Yeah, this is a CAB. CAB. Yeah. H0 म्हणजे हे एकाच लाईनवरचे H0 म्हणजे आता इथेच असणार हमखास का, कारण की त्याचा y कोऑर्डिनेट 0 आहे बघा. इथे असणार A आणि इथे असणार B. हा B y ॲक्सिसवर का असणार, कारण की त्याचा x कोऑर्डिनेट 0. B इज इक्वल टू 0K आणि A इज इक्वल टू H0. काय नाही, सेम वापरायचं आहे. बी स्लोप ऑफ सेगमेंट BC इज इक्वल टू स्लोप ऑफ सेगमेंट AC. असंच वापरायचं आणि ते मिळवायचं. कसं बघा सांग. therefore here from figure point, एक मिनिट हा कॉल आला. काय माहिती कोण करतो. कुठे होतो आपण, फ्रॉम फिगर. अरे फ्रॉम फिगर काय म्हणायचं, पॉइंट्स ABC आर कोलिनियर. ACB म्हणा, कारण की ABC जर तुम्ही म्हणला तर चुकू शकता. ACB म्हणा, आर कोलिनियर. समजताय, कोलिनियर. therefore slope of segment BC is equal to slope of segment AC. समजताय, slope of segment BC is equal to slope of segment AC. therefore स्लोप ऑफ BC असं म्हणा. स्लोप ऑफ BC काय फॉर्म्युला वापरायचा, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 किती आहे, y2 तर यायचे कसं काय नाही. हां, y2 k, ठीक आहे, k मायनस b अपॉन समजता ना, k माइनस b अपॉन 0 माइनस a. या 0 माइनस याची व्हॅल्यू काय होणार, b माइनस k अपॉन e. समजताय, आणि स्लोप ऑफ AC सिमिलरली म्हणला की फॉर्म्युला लिहायची गरज नाही ना. स्लोप ऑफ AC y2 माइनस y1 b माइनस 0 घ्या. b माइनस 0 दॅट इज b माइनस 0 अपॉन b minus 0 upon x2 minus x1 a minus h is equal to b upon a minus h. मस्त आहे. आता ती जी इक्वेशन, त्याला जी आपण प्रॉपर्टी लिहिली त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. आणि फ्रॉम इक्वेशन 1 b minus k upon a is equal to b upon a minus h. समजताय, b upon a minus h. आता हे a minus h ला तिकडे घेऊन जावा आणि b minus k ला इकडे घेऊन या. जर कसं होणार, a minus h upon a. एक मिनिट, काय तर घोटाळा झाला का, काहीतरी घोटाळा झाला. y2 minus y1 b minus 0 upon a minus h. बरोबर, इकडे घोटाळा झाला का, 0k 2 minus k minus b नाही झाला की k minus b upon 0 minus a म्हणजेच b minus k upon a. आणि स्लोप ऑफ AC y2 minus y1 b minus 0 upon a minus h नाही झाला. बरोबर आहे ना.
कसं होणार, आणि इकडे कसं होणार, बी अपॉन बी मायनस के. समजतंय? तर कसं होणार बघा बरं आता. ठीक आहे, आता डिनॉमिनेटर सेपरेट करा. ए अपॉन ए मायनस एच अपॉन ए इज इक्वल टू ना, इथे डिनॉमिनेटर नाही सेपरेट करू शकतो, काही फरक नाही. बी मायनस के इकडे होणार 1 मायनस एच अपॉन ए इज इक्वल टू बी अपॉन बी मायनस के. समजतंय? आता या 1ला तिकडे घेऊन जावा, किंवा एच अपॉन एला तिकडे घेऊन जावा, आणि हा जो रेशो आहे तो इकडे घेऊन या. म्हणजे कसं होणार, 1 मायनस बी बी मायनस के इज इक्वल टू एच अपॉन ए. समजताय? तर बी मायनस के मायनस बी अपॉन बी मायनस के. अरे बी मायनस के मायनस बी अपॉन बी मायनस के इज इक्वल टू एच अपॉन ए. समजलं ना? अरे बीला बी गेलं, बीला बी गेलं. ठीक आहे, म्हणजे कसं होणार के, आता ठीक आहे, हे मायनस साईन आहे ना, मायनस साईन खाली द्या, खाली द्या म्हणल्यावर के अपॉन के मायनस बी होणार आणि एच अपॉन ए. ठीक आहे, मग आता कसं होणार बरं, काय आलं आपलं, काय आलं, के अपॉन के मायनस बी इज इक्वल टू एच अपॉन के अपॉन के मायनस बी इज इक्वल टू एच अपॉन ए. उलट करा, के मायनस बी अपॉन के इज इक्वल टू ए अपॉन एच. करून टाका ना. काय सेपरेट करा डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर जर तुम एक मिनिट, हां, ए अपॉन एच. डिनॉमिनेटर सेपरेट केला तर इथे होणार के अपॉन के म्हणजे 1, तर ए अपॉन एच 1 मायनस बी अपॉन के इज इक्वल टू ए अपॉन एच. बी मायनस केला तिकडे घेऊन जावा, म्हणजे बाजू बदलून लिहितो, ए अपॉन एच प्लस बी अपॉन के इज इक्वल टू 1. हेच प्रूफ करायचं होतं का बघा बरं. करेक्ट, दिस इज अ प्रूफ. मोठं गणित होतं जरा, मी वेड्याकडे नाही गेलो, कारण की गणित कुठेतरी सुटतच होतं, पण राहू दे, काही फरक नाही पडत. ठीक आहे, दिस इज युअर प्रूफ. तर आणि हो, गुड बाय. मल्हार बी पुजारी, नाम याद रखना, नाम तो पता ही होगा. ठीक आहे ना, अभ्यास करत राहा रे, अभ्यास करत राहा, मस्त अभ्यास करत राहा. जेवढ्या ज्या गोष्टी गरज नाही, ठीक आहे, जरा लवकर आवडलं मी, ज्या गोष्टींची गरज नाही त्या गोष्टींकडे जास्त हे करत जाऊ नका. थोडक्यात व्हॉट्सॲप, फेसबुक जर वापरत असाल तर तुम्हाला सांगू का नाही, म्हणजे परत 2 वर्ष तर थांबा. जे आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं ते आम्ही पाळलेलं. 2 वर्ष कंप्लीट हात सुद्धा लावला नव्हता. व्हॉट्सअपचं डब्ल्यू वापरलं नव्हतं, ठीक आहे ना, फेसबुकचा ॲप वापरला नव्हता, इंस्टाग्राम तर लांबच राहील, टिकटॉकची घाणेरडेपणा तसलं आवडत नाही, अजिबात वापरलं नव्हतं. रिझल्ट तुमच्या समोर आहे. ठीक आहे, आणि अजिबात कोणाशी बोलू नये, काय नाही, अभ्यास मनापासून प्रामाणिकपणे केला. आता सांगतो ना, कॉलेज मिळाल्यावर पेढी तुम्हाला देतो, मग बघा. ठीक आहे ना, पांडुरंग पांडुरंग हरी हरी म्हणतच. ठीक आहे, अभ्यास करा. पांडुरंग.